नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. 9 ऑगस्ट 2011 रोजी मावळमधील 3 शेतकऱ्यांवर ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने अमानुषपणे गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये 3 शेतकरी शहीद झाले, अशा 3ही शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रत्यक्षात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला त्याच ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. पाहूयात जिल्हाप्रमुख खराडे नेमके काय म्हणाले. ठाकर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, निरंजन घाटे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, ठाकर अमर रहे. प्रत्येक व्यक्तीच्या विशेष पवनानगर आणि भागातील या पंचक्रोशीतील माणसाच्या जीवनात निगडीत असलेल्या दैनंदिन गरजामध्ये अन्न वस्त्र निवारा असेल, त्यामध्ये वस्त्र अन्न आणि निवारामध्ये आणि अन्नामध्ये पाणी येतो. त्या पाण्याची आपल्यापासून पाणी गरज जाणार, आपल्याकडे पाणी जाणार, आपल्याला म्हणजे पाणी मिळणार नाही. या अकांतीने या भागातील शेतकरी सगळे एकत्र झाले आणि एकत्र झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला ही गोष्ट समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक आंदोलन आली. त्या आंदोलनात शासनापर्यंत हा विषय न पोहोचल्यामुळे पवनानगरच्या शेतकऱ्यांनी, नागरिकांनी, कष्टकऱ्यांनी शेवटी महाराष्ट्रात सगळ्यांनी नेतृत्व केलं. देशाचे पंतप्रधान जे राहिले असे महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या उद्योगी महामार्गावर शेतकरी आले आणि या शेतकऱ्यांनी आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अतिशय शांततेने चाललेल्या या आंदोलनाला अचानक पोलिसांनी अश्रूधूर असेल, लाठमार असेल आणि गोळीबार असेल या माध्यमातून शेतकऱ्यांवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये शहीद झालेल्या या 3 शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही आलो आणि श्रद्धांजली अर्पण करत असताना यांना पुन्हा या विषयाने डोक्यावर काढलेले आहे. हे करत असताना नागरिक पुन्हा या भीतीने या भागामध्ये वावरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अधिकारांची जी मागणी आहे, मग भारतीय नागरिकांचं ज्याच्यावरती अवलंबून आहे, जर नदीच तोडली झाली, नदीमध्ये जर पाणी राहिलं नाही, ते गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, व्यावसायिकांना पाणी राहणार नाही आणि पाणी जर राहिलं नाही तर माणसाचं जीवन पूर्ण त्याच्यावर अवलंबून असतं. या सर्व गोष्टींचा ज्या शासनाने हा शासन निर्णय आहे कळला पाहिजे आणि येथील शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. हेच खऱ्या अर्थाने या 3 शेतकऱ्यांना, शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली असेल. आज शिवसेना परिवाराच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो आणि त्यांना श्रद्धाभाग्य अशा प्रार्थना करतो आणि यातूनच या श्रद्धांजलीच्या माध्यमातून शासनाला जाळ यावी अशा प्रकारच्या आणि आमच्या हक्काचं आणि आमच्या हक्काचं बापाचं